साई सच्चरित अध्याय 11 ओवी 55। परी हे पंडित भोळे भाविक दादांची तबकडी केली हस्तक धरुनिया श्री साईंचे मस्तक रेखिला सुरेख सुरेख त्रिपुंड्र पाहुनी हेत तयांचे साहस दादांचे मनी धास धूस चढतील बाबा परम कोपास काय हे धाडस धाडस म्हणावे ऐसे घडते जरी घडले बाबा एकही न अक्षर वदले किंबहुना वृत्तीने प्रसन्न दिसले मुळीन कोपलेत यावर असो ती वेळ जाऊ दिली दादांचे मनी रुखरुख राहिली मग तोची दिनी सायंकाळी बाबाशी विचारली ती गोष्ट आम्ही गंधाचा उलासा टिळा लावू जाता आपली या निढळा स्पर्श करू द्याना कपाळा आणि हे सकाळा काय घडले आमूच्या टिळ्याचा कंटाळा पंडिताच्या त्रिपुंड्राचा जिव्हाळा हा काय नवलाचा सोहळा बसेना ताळा सुसंगत तवस स्मित वदन प्रीती साई दादा लागी वदती परिसाविती मधुर उक्ती सादर चित्ती सकळ की दादा तयाचा गुरु ब्राह्मण मी जातीचा मुसलमान तरी मी तोची ऐसे मानून केले गुरु पूजन तयाने आपण मोठे पवित्र ब्राह्मण हा जातीचा अपवित्र यवन कैसे करू त्याचे पूजन ऐसेन तन्मन शंकले ऐसे मज त्याने फसविले तेथे माझे उपाय हरले नको म्हणणे जागीच राहिले आधीन केले मज तेने ऐसे जरी उत्तर परिसिले वाटले केवळ विनोदे भरले परीत यातील इंगित कळले माघारा परतले जे दादा ही बाबांची विसंगतता दादांच्या फारची लागली चित्ता परिपंडितास वे वार्ता करिता कळली सुसंगता तात्काळ दोपेश्वरीचे रघुनाथ सिद्ध काका पुराणिक नामे प्रसिद्ध पंडित तयांचे पदी सन्नध ऋणानुबंध शिष्यत्वे त्याने घातला काकांचा ठाव तयासी तैसाच आला अनुभव जया मनी जैसा भाव भक्ती प्रभाव ही तैसाच असो हे सर्वोपचार करवून घेती केवळ तयांच्या आलिया चित्ती ना तो पूजेची ताटे भिरकावी ती रूप प्रकटी नरसिंह हे रूप काजे जे प्रकटी जेल कोण धीराचा पाशी ठाकेल जो तो जीवाभेने पळेल वृत्ती खवळेल ती तेव्हा कधी औचित क्रोध वृत्ती भक्तावरी आगपाखडी ती कधी मेनाहुनी मऊ भासती पुतळा शांती क्षमेचा
कधी काळाग्नी रूप भासती, वक्ताशी खडगाचे धारेवरी धरती. कधी लोण्याहुनी मवाळ होती, आनंद वृत्ती विलसती. जरी क्रोधे कापले थरथरा, जोळे जरी फिरवले गरगरा, तरी पोटी कारुण्याचा जरा, माता लेकुरा तैसा हा. क्षणात वृत्तीवरी येता, हाका मारुनी बाहती भक्ता. म्हणती मी कोणावरीही रागवता, ठावेन चित्ता माझिया. माय हानी लिकुरा लाता, समुद्र करी नदिया परता. तरीच मी होय तुम्हा आवेरता, करीन अहिता तुमचिया. मी माझिया भक्तांचा अंकिला, आहे पासीच उभा ठाकला. प्रेमाचा मी सदा भुकेला, हाकेला देतसे. हा कथा भाग लिहिता ओघाने आठवली, समर्पक कथा. उदाहरणार्थ कथितो श्रोता, सादर चित्ता परिसिजे. आला कल्याण वासी एक यवन, सिद्धिक फाळके नामाभिधान. मक्का मदिना यात्रा करून, शिर्डी लागून पातला. उतराला तो वृद्ध हाजी, उत्तराभिमुख चावडी माझी. प्रथम 9 मास इतराजी, बाबान राजी तया ते. आला नाही तयाचा होरा, व्यर्थ झाल्या झारा. केल्या तयाने नाना तहरा, नजर होईना. मस्जिद मुक्त द्वारा अवघ्यासी, कोणासही ना पडद पोशी. परीन आज्ञा त्या फळक्यासी, चढावयासी मस्जिदी. फाळके अंतरी खिन्न झाले, कायतरी हे कर्म वहिले. मस्जिदीसन लागती पाऊले, कायम्या केले पाप की. कवन्या योगे प्रसन्न होती, आता बाबा मजवर पुढती. हा विचार दिवस राती, हृदरोग चित्ती फाळक्यांचे. तितक्यात कोणी कळविले तयास, होऊ नका ऐसे उदास. धरा माधव रावांची कास, पुरेल आस मनीची. आधी न घेता नंदीचे दर्शन, शंकर होईल काय प्रसन्न. तयासी याच मार्गाचे अवलंबन, गमले साधन ते बरवे. सकृदर्शनी ही अतिशयोक्ती, वाटेल ऐसे वाटेल श्रोतया चित्ती. परिहा अनुभव दर्शन वक्ती, भक्ता प्रति शिरडीत. जया मनी बाबांचे सवे, संथपणे संभाषण व्हावे. तयाची या समवेत जावे, माधवरावे आरंभी. आले हे कोण कुठुनी किमर्थ, गोड शब्द कळवावा कार्यार्थ. सुतो वाच होताच समर्थ, होत मग उद्युक्त बोलाया.
ऐकोनी ते हजीने सकळ, माधव रावास घातली गळ. म्हणाले एकदाही माझी तळमळ, घालवा दुर्मिळ मिळवूनी द्या. पडता माधव रावास भीड, केला मनाचा निश्चय दृढ. असो वा नसो कार्य अवघड, पाहू की दगड दगड टाकूनी. गेले मस्जिदीस केला धीर, गोष्ट काढिली अति हळूवार. बाबा तो म्हातारा कष्टी फार, कराना उपकार तयावरी. हाजी तो करुनी मक्का मदीना, शिरडीस आला आपुले दर्शना. तयाची कैसी येईना करुणा, येऊच द्याना मस्जिदी. जन येती असंख्यात, जाऊनी मस्जिदीत दर्शन घेत. हातोहात चालले जात, हाच का खिचपत पडला का. करा की एकदा कृपादृष्टी, हो तयाशी मस्जिदीत भेटी. जाईल मग तोही उठाउठी, पुसूनी गोष्टी म्हणीची. शाम्या तुझ्या ओठांचा जार, अजूनही नाही वाळा तिळभर. नसता अल्लाची कुदरत यावर, मी काय करणार तयासी. नसता अल्ला मियाचा ऋणी, चढेल काय या मशिदी कोणी. अघटित येथील फकीराची करणी, नाही मी धनी तयाचा. असो 12वी पलीकडे थेट, आहे जी एक पाऊल वाट. चालूनी येशील काय तू नीट, विचार जा स्पष्ट तया ते. हजीवदे कितीही बिकट, असेना ती मी चालेन नीट. परी मज द्यावी प्रत्यक्ष भेट, चरणा निकट बैसू द्या. परी सुनी श्यामा करवी हे उत्तर, बाबा वदती अनिक विचार. 4 वेळांती 40,000 रुपये तू देणार काय मज. माधवराव हा निरोप सांगता, हाजी म्हणाले हे काय पुसता. देईन 40 लाखही मागता, हजारांची कथा काय. परोसुनी बाबा वदती त्यास, आज बोकड कापावयाचा मानस. आहे आमुचा मस्जिदीस, तुझ काय गोस पाहिजे. किंवा पाहिजे तुवर अस्थी, किंवा वृषण वासना चित्ती. जा विचार त्या म्हाताऱ्या प्रती, काय निश्चित वांछितो. माधवरावे समग्र कथिले, हाजी प्रति बाबा जे वदले. हाजी निक्षून वदते झाले, न लागे त्यातले एकही मज. द्यावे मज काही असेल चित्ता, तरी मज आहे एकची आस्था. कोळंब्यातील तुकडा लाभता, कृत कल्याणता पावेन. हाजीचा हा निरोप घेऊन, माधवराव आले परतोन. करिताच बाबास ते निवेदन, बाबाजे तत्क्षण खवळले. कोळंबा आणि पाण्याच्या घागरी, स्वये उचलून भिरकाविल्या द्वारी.
हात चावोनिया चावोनिया करकरी आले शेजारी शेजारी हाजीच्या धरुनी आपुली कपनी करी हाजी सन्मुख हाजी सन्मुख उचलून वरी म्हणती तू काय समजलास अंतरी करीसी फुशारी फुशारी मज पुढे बुड्ढेपणाचा तोरा दाविसी ऐसे काय तू कुराण पडसी मक्का केल्याचा ताठा वाहसी परीन जानसी जानसी तू माते. सद्गुरु श्री साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु.